आज मॉर्निंगला मेसच्या मुलींचे 3 डब्बे आहेत. त्यांना जायचं आहे ऑफिसला. तर आज सकाळीच उठायलाच उशीर झाला होता. तर झटपट आज गवारीचीच भाजी देत आहे मी त्यांच्यासाठी. तर सिंपल पद्धतीने बनवायची आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये मोहरी, जिरा चांगला तडतडून दिला. मिरची, मीठ आणि लसणाचा ठेचा बनवला होता. तो त्याच्यामध्ये 2 चमचे टाकून परतून घेतला. आता ही गावरान गवार आहे. माझ्या बहिणीने दिली होती गावावरून. तर मस्त अशी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. बारीक-बारीक तुकडे करून कढईमध्ये टाकून मस्त परतून घेतली. त्यावरती झाकण ठेवून वाफेवरती पहिली मी शिजवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. तर बरेच मला कमेंट येत आहे की खास सर्व भाज्यांना शेंगदाण्याचं कूट का घालता? तर आमच्या इकडं भरपूर शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही तर भाजी अधुरीच वाटते. त्याच्यामुळं आम्ही टाकीत असतो. तर मस्त भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला वाफेवरती. परत वाफळून घेतली. तयार झाली गवारीची भाजी मंडळी. या तुम्ही पण खायला. धन्यवाद.